अधिक मास महात्म्य कथा अध्याय 25 गौरी पंचक व्रत महिमा श्री लक्ष्मीनारायण यांच्या सुखसंवादातून वाहणारी अधिक मास महात्म्याची अतिशय सुंदर अशी महात्म्य गंगा ही पुढे पुढे चालली होती. त्या श्रवणानंदाने सारा श्रोतवर्गही सुखावत होता. सूत मुनी समोरच्या श्रोत्यांना म्हणाले. हे महात्म्य वर्णन करीत असताना श्री नारायण हे लक्ष्मीस म्हणाले, प्रिये, अधिक मासातल्या स्त्रीवर्गाला सुख आणि सौभाग्य मिळवून देणाऱ्या आणखीन एका सुंदर व्रताची मी तुला माहिती सांगतो. एका अरुंधती नावाची एक ऋषी पत्नी ही आपली सखी पार्वती हिला भेटायला म्हणून कैलास पर्वतावर गेली. तो नेमका अधिक मास होता. अरुंधती जेव्हा कैलास पर्वतावर सखी पार्वतीला भेटायला आणि तिच्याबरोबर सुखसंवाद करायला म्हणून आली, पण त्यावेळी नेमकी पार्वती ही कसले तरी व्रत करण्यामध्ये अगदी तल्लीन होऊन गेली होती. तिची ती एकाग्रता, ध्यान, स्थिर बैठक या सर्व गोष्टी पाहिल्या आणि अरुंधतीला पार्वतीला हाक मारावी असेही वाटले नाही. तिच्या भावपूजेत व्यत्यय आणण्यापेक्षा आपणच तिथे शांत बसून राहावे असा अरुंधतीने विचार केला. पार्वतीची ती भावपूजा पूर्ण झाली. तिने डोळे उघडून समोर पाहिले तर तिला आपली सखी अरुंधती दिसली. अरुंधतीला तिथे असं अचानक आलेले पाहून पार्वतीला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला. सखी अरुंधती, अगं तू केव्हा आलीस आणि मला कसं कळलं नाही, पार्वती म्हणाली. त्यावर अरुंधती सांगू लागली, अगं मी कधी आले ते तुला कसं कळणार, कारण मी आले त्यावेळी तू पूजा करत होतीस, तुझं ध्यान चिंतन चाललं होतं, मग तुला मी आलेलं कसं कळणार. असे बोलत अरुंधती पुढे झाली. पार्वतीने तिला मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ बसवून घेतले. विचारले, कसं काय येणं केलं. त्यावर अरुंधती म्हणाली, सखे तुझी आठवण झाली म्हणून मी तुला खास भेटायला येथे आले. तू आपले पूजेत मग्न. पण काय ग पार्वती, भगवान शंकरासारखा पती मिळाल्यानंतरही तू ही कसली आणि कोणती पूजा करते आहेस. तेव्हा पार्वती अरुंधतीला म्हणाली, अगं ही पूजा आहे गौरी पंचकाची. खरं सांगू का, मला माझ्या मनासारखा पती मिळाला त्याचं कारण हीच पूजा, हेच व्रत. एकदा काय झालं, दुर्वास ऋषी हे आमच्या घरी आले. त्यावेळी मी उपवर असल्यामुळे स्वाभाविकपणेच माझ्या मातेला माझ्या विवाहाची चिंताही होतीच. तेव्हा तिने ऋषींना प्रार्थना केली की मुनिवर, माझ्या कन्येला तिच्या मनासारखा पती मिळावा ह्यासाठी तिने कोणते व्रत, कोणती पूजा इत्यादी करावे ते सांगा. तेव्हा ऋषी दुर्वास यांनी मला हे गौरी पंचक व्रत आणि पूजा करायला सांगितली. त्यांनी मला या व्रताचा विधी, पूजा पद्धती आणि पूजा महात्म्य सांगितले. वर हे पण सांगितले की अधिक मासात हे व्रत करणाऱ्या स्त्रीला मनासारखं पतिसुख आणि सौभाग्य हे प्राप्त होते. अरुंधती, मी ते गौरी पंचक व्रत केले आणि त्याचे फळ म्हणून की काय मला भगवान शंकर यांची अर्धांगिनी होण्याचे भाग्य लाभले. आता ते मला लाभलेले सुख हे अखंड राहावे, त्यात उत्तरोत्तर भर पडावी म्हणून मी हे व्रत अजूनही अधिक मासात खास विशेषत्वाने करते. मला माझ्या माहेराहून आनंद मिळालेले हे व्रत मला अतिशय प्रिय आहे. सखी पार्वतीच्या तोंडून ती व्रताची माहिती ऐकली आणि अरुंधतीच्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले. तिने पार्वतीकडे त्या व्रताबद्दल अधिक माहिती विचारताच पार्वती तिला म्हणाली, अधिक मासातील महत्त्वपूर्ण आणि अधिक फलदायी ती 5 पर्वे आहेत. त्यामधल्या अधिकातल्या द्वादशी या तिथीला हे व्रत अवश्य करावे. व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. पिंपळाच्या वृक्षाखाली हे व्रत केले तर ते जास्त व शीघ्र फलदायी ठरते. गौरी पंचकाची यथाविधी पूजा मांडावी. शुद्ध अंतःकरणाने ही पूजा संपन्न करावी. मग ब्राह्मण, सुवासिनी यांना गोड भोजन द्यावे. विडा, दक्षिणा, वस्तू, फळे यांचे दान द्यावे आणि त्यांचे मंगल आशीर्वाद घ्यावे. नक्त म्हणजे उपवास करावा. भोजन करीत असताना मौन पाळावे. व्रताचे उत्तम प्रकारे उद्यापन करून व्रताची सांगता करावी. सखे अरुंधती, मी स्वतःच्या ह्या व्रताचरणाने सुखी झाले आहे, त्यामुळे त्या व्रताच्या फलश्रुतीबद्दल कोणीच कसलीच शंका घेऊ नये. अरुंधती, सध्या अधिक मास चालू आहे ना, म्हणूनच मी हे व्रत करीत होते. अगं पार्वती, तुला तुझ्या मनासारखा पती हा मिळाला आहे ना, मग अजूनही हे व्रत का करतेस. हे बघ, आपण जेव्हा एखादी मनोकामना किंवा फलप्राप्ती व्हावी म्हणून एखादे व्रत करतो, तेव्हा आपली उपासना यथायोग्य झाली म्हणजे आपल्याला मनोवंचित फळ मिळते. पण जे मिळालेले आहे ते पुढे कायम स्वरूपात टिकून राहावे म्हणून खरं म्हणजे त्या फलप्राप्तीनंतरही ती उपासना वारंवारही करायलाच हवी. त्यामुळे तो झालेला लाभ हा अक्षय टिकतो.
अरुंधतीला जेव्हा पार्वतीकडून त्या गौरीपंचक व्रताबद्दल माहिती मिळाली तेव्हा एका आगळ्याच समाधानाने ती आपल्या आश्रमात परत आली. अरुंधतीने ते गौरीपंचक व्रत मोठ्या श्रद्धापूर्वक केले. तिलासुद्धा पतिप्रेम, सुख आणि सौभाग्य याची प्राप्ती झाली. एवढे या व्रताचे महात्म्य सांगितल्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीला सांगतात, सखे, त्या पार्वती मातेला ऋषीपत्नी अरुंधतीला त्या व्रताचरणाने सुख सौभाग्याची प्राप्ती झाली. त्याप्रमाणे इतर भगिनींनाही ते सुख मिळावे म्हणून त्यांनी पण हे व्रत करणे आवश्यक आहे. हे व्रत मनोभावे केले असता शिव पार्वती हे दोघेही त्या व्रत करणाऱ्या उपासकावर प्रसन्न होतात, कृपा करतात. ते असे नारायणांनी लक्ष्मीस सांगितले. अध्याय 25 समाप्त. श्रीकृष्णार्पणस्तु.